आजपासून उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। 3 दिवसाचा त्यांचा दिल्ली दौरा असणार आहे आणि अनेक भेटीगाठी होणार आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दिल्लीला निघालेत, महाविकास आघाडीची मोठी बैठक आहे। ठाकरे दिल्लीला गेलेत, बऱ्याच चर्चा होत आहेत, काय म्हणाल? नाही, माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब त्यांच्या फॅमिलीसहित देवदर्शनाला गेलेले आहेत। सोनिया देवी, राहुल देव असे काहीतरी त्यांचे मंदिर आहेत, तिकडे त्यांच्या दर्शनाला ते गेलेले आहेत। आता त्यांना कळेल इतरावर टीका करणं किती सोपं असतं। स्वतःसुद्धा आता जाऊन लोकांच्या चरणी लीन झाल्याशिवाय राजकारणामध्ये तग धरता येत नाही, ह्याची जाणीव मला वाटतं त्यांना झालेली आहे। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एखाद्या कामानिमित्त गेले तर हे दिल्लीश्वराच्या चरणी गेलेत। आता हे कुणाच्या चरणी लीन व्हायला गेलेत हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। म्हणून ह्या बैठका तुम्हाला घ्यायच्या तर दिल्ली गाठावी लागते। आता यापासून सुटका नाही हे मात्र निश्चित झालं आहे। नक्कीच, पण वारंवार मुख्यमंत्र्यांवर नेहमी चर्चा व्हायची की पायपुसणी झाली। संजय राऊत तर नेहमीच टीका करायचे की महाराष्ट्र दिल्लीची पायपुसणी झालेली आहे आणि वारंवार दिल्लीत जावं लागतंय। महाराष्ट्राचं स्वतःचं काय अस्तित्व नाही आहे। एक काळ होता जेव्हा दिल्लीचंही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती होती, पण आता तशी नाही आहे, बरीच टीका होते। हा, म्हणूनच ना त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलली। आता ते देवदर्शनाला त्यासाठीच गेलेले आहेत। आता ह्यांचे हृदय सम्राट कोण तर राहुल गांधी, आणि आमच्या मासाहेब कोण तर सोनिया गांधी। जा गळा भेट घ्या, चरणी लीन व्हा आणि इथं येऊन स्वाभिमानाच्या गप्पा मारा। ही तुमचं जे काही दरवेळेला आम्ही जे म्हणतो शिवसेना प्रमुख, आता हे त्यांचे जे विचार आहे यांनी हे पायदळी तुडवले, हे याचं ज्वलंत उदाहरण आहे। म्हणून यांनी कितीही बडबड केली तरी हे आता असलेले लाचार लोक आहेत, एवढं मात्र नक्की झालेलं आहे। नक्की, पण ही दुटप्पी भूमिका असं म्हणायचं तुम्हाला? दुटप्पी काय, त्यांना भूमिका कोणती? महाराष्ट्रात आले तर शरद पवार नेते आहेत, दिल्लीत गेले तर राहुल गांधी नेते आहेत। यांना नेतं कोण मानतंय हा प्रश्न आहे ना बेसिक। यांच्याकडे कोण येतंय? तुम्ही पाहिलं का गेल्या 6 महिन्यामध्ये मातोश्रीवर हे सर्व कोणी नेते गेलेत, कोणी यांना भेटतंय, हे लोकांच्या दारोदार जात आहेत। म्हणून आता स्वाभिमानाच्या गप्पा यांनी मारू नयेत। नक्कीच, ठाकरे गटानं एक याचिका, प्रतिज्ञापत्र सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल केलं आहे। भरत शेठ गोगावले यांनी याचिका दाखल केली होती काही दिवसांपूर्वी या सगळ्या आमदार अपात्रतेप्रकरणी, आणि सुप्रीम कोर्टामध्ये विलंब व्हावा म्हणून ही याचिका भरत गोगावले यांनी दाखल केली आहे, असा थेट आरोप होतोय। आणि प्रतिज्ञापत्र आता ठाकरे गटानेच हायकोर्टामध्ये दिले, कसं पाहता याकडे? अहो, यांनी 100 याचिका दाखल केलेल्या आहेत। आम्ही केलेल्या उठावानंतर 100 याचिका यांच्या आहेत। कायद्याने आम्हाला न्याय मिळेल ही जी त्यांची भूमिका होती तीच भूमिका आमची। मग आम्ही एखादी याचिका दाखल केली मग त्याच्यामुळेच विलंब होतो असं म्हणण्यात काय अर्थ आहे? आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार नाही का? आम्ही कोर्टात गेलो तर आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो, आणि मला वाटतं यामध्ये कोणतेही गैर नाही आहे। जर तुम्हाला त्याच्याबद्दलचा आक्षेप असेल तर कोर्टात नोंदवला पाहिजे। कोर्टाने जे काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील। आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत। जर ही घटना तुम्हाला मान्य नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे। आजचा दिवस जो आहे तो आंदोलनाचा आहे। किरे पाटील आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलाय। बऱ्याच सर्वपक्षीय नेत्यांना ते जाब विचारणारे उद्या वर्षा बंगल्यावर जातील असंही म्हणालेत। कसं पाहता? कारण आता जरांगे पाटील म्हणतायत की बांगलादेशची जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रात येऊ शकते, मराठा आंदोलन किती महत्त्वाचं आहे यावरूनच हे दिसतंय, कंपॅरिझन करतायत, काय म्हणाल? नाही, बांगलादेश हा विषय वेगळा आहे। त्या देशाची तो देश आपली बरोबरी करू शकणार नाही, आणि त्याकडे चाललेल्या ज्या हिंसक घटना आहेत त्याचं राजकारण वेगळं आहे। आज मराठा समाजाच्या नेत्यांनी जे काही आंदोलन करतात प्रत्येक नेत्याला भेटतात, निश्चित त्यांचं स्वागत आहे। उद्या मुख्यमंत्र्याकडे येतील, निश्चित मुख्यमंत्रीसुद्धा त्यांना भेटतील। मराठा आरक्षणासंदर्भात असेल, ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये असेल, तुमची भूमिका काय हे जर कोणी विचारत असेल तर ती भूमिका त्यांनी सांगितली पाहिजे स्पष्टपणे। पण तो टोलवाटोलवी करून 2 समाजामध्ये भांडणं लावण्याचा जे काही लोकांचा प्रयत्न आहे, मला वाटतं तो आता चालणार नाही। या अशा आंदोलनामुळे ते दिसतंय। नक्कीच, प्रकाश आंबेडकरांचं एक महत्त्वाचं विधान आहे। प्रकाश आंबेडकर म्हणतात की शिवसेनेचे एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यामुळे त्यांची जी शिवसेना तीच खरी आहे। यावर संजय राऊत म्हणतात की मग रामदास आठवले यांचा पक्ष खरा आहे असं म्हटलं तुम्हाला किती त्रास होईल, काय म्हणाल याकडे? मी आत्ताच सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हे संजय राऊत आणि इतर लोक मानायला तयार नाहीत, आणि घटनेने आम्हाला अधिकृत मान्यता दिलेली आहे। म्हणून आमचा पक्ष खरा आहे हे जर बाळासाहेब आंबेडकर बनत असेल तर त्यात काय वावगं नाही ना, गैर पण नाही ना।
आणि हे सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलेलं शिक्कामोर्तब केलं, इलेक्शन कमिशनरने शिक्कामोर्तब केलं. म्हणून आता आम्हाला खरं म्हणलं तर इतरांच्या पोटात दुखत जरा असेल तर तो नाविलाज आहे आणि आम्ही त्याची पर्वासुद्धा करत नाही. फडणवीस म्हणाले होते ठाकरेंना की झूट बोले कव्वा काटे. यावर संजय राऊतांनी उत्तर दिले की कावळ्यांच्या हल्ल्यात फडणवीस रक्तबंबाळ झालेत. म्हणजे कावळे कोण आहेत? नाव न घेता तुमच्यावर टीका केली आहे असं म्हणावं. तुम्हाला आता टीका करण्याची तुमची पातळी आता घसरलेली आहे, जी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कधी नव्हती. म्हणून लोक आता तुमच्या टीकेकडे एक अत्यंत घृण याच्याने नजरेनं पाहतात. काय चाललं यांचं? यांना ना काही महाराष्ट्राचे देणं घेणं आहे, ना समाजामध्ये चाललेले जे काही आंदोलन त्याच्याशी देणं घेणं आहे. यांना सत्तेची खुर्चीसाठी ही जी यांची मरमर चालली, तडफड चाललेली, सत्तेविना कसं राहू, हा जो यांचा जो काही त्यांच्या मनातली खतखत आहे ते ह्याच्या टीका टिप्पणीच्या माध्यमातून काढत असतात. परंतु हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं वाटत नाही. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये यांची जागा निश्चित लोक यांना दाखवतील. सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे का आणि समन्वय आहे का? कारण आता मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या योजना काढलेल्या आहेत, अजितदादा 8 तारखेपासून जनसन्मान यात्रेचं आयोजन करतायत, यात्रा काढतायत. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, इतर योजना असू द्या, यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. यामागची नेमकी भानगड काय? मुख्यमंत्री नावाची एलर्जी आहे राष्ट्रवादीला? नाही, आता काही कार्यकर्त्याला मुख्यमंत्री शब्द आवडत नसेल म्हणून कदाचित त्याने बॅनरवर टाकणं विसरला असेल. परंतु काही जरी असलं तर सर्वसामान्य माणूस हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सपोर्ट करतोय आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय. महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे, परंतु अति कार्यकर्त्याच्या उत्साहामुळं त्याच्यामध्ये थोडीशी जी काही गडबड होते ते मला वाटतं वरिष्ठ नेते त्याच्यावर त्यांना सगळ्यांनाच, मग ते आमच्या पक्षाचे असो, राष्ट्रवादीचे असो का भाजपचे असो, त्यांना समज देतील. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकडं त्यांचं लक्ष राहील. बारामतीचा पराभव अजितदादांच्या जिवारी लागला असं म्हणावं का? कारण भाकरी फिरवली त्यांनी त्या ठिकाणी, सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले, नव्यानं नियुक्ती होते. काट टाकेल बारामती येत्या विधानसभेमध्ये असं वाटतंय? बारामतीचा पराभव हा निश्चित अजितदादांच्या जिवारी लागलेला आहे, हे मान्य करावं लागेल. कारण की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ते काम करतायत, काम केल्यानंतर जर पराभवाला समोर जावं लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी कार्यकर्ते कमी पडलेत, हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून त्यांनी भाकरी फिरवण्याचा जो काय त्यांचा मनोदय आहे मला वाटतं तो योग्य आहे. आणि दरवेळेला मग पराभवाला आपल्याला समोर जाता येणार नाही आणि याचा परिणाम तुम्हाला आता येत्या विधानसभेत दिसेल. अजितदादा बारामतीचा गड हे जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. नक्की. जरांगे पाटील रोज पत्रकार परिषद घेत आहेत. आज पण त्यांनी विधान केलं आहे की आम्ही वेळ दिली आहे, तुम्ही आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला निवडणूक लढावी लागेल. आमची इच्छा नाही आहे पण लढावी लागेल. प्रकाश आंबेडकरांनी यावर देखील टीका केली आहे. ते म्हणतात की जरांगे पाटील यांनी निवडणूक लढावी, अन्यथा त्यांच्या मागे शरद पवारच आहे, यावर शिक्कामोर्तब होईल. हे विधान नेमकं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? हे बघा, कोण कुणाला काय बोलतं यावर आम्ही भाष्य करणार नाही. राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले, आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता, ही आमची भूमिका आहे. आता यावर जे काही काम चालू आहे याची कल्पना सर्वच पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आहे आणि हे उघड आहे, हे काही लपून चाललेलं काम नाही आहे. म्हणून आमचे प्रयत्न 100% आहेत आणि त्याला यश येत चाललेलं आहे. आणि म्हणून त्यानंतरही जरांगे पाटलांना जर निवडणूक लढवायची असेल तर तो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही, त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. परंतु आम्ही आमच्या शब्दाला पक्के आहोत. आम्ही शिवरायांची शपथ खाल्लेली आहे आणि जे द्यायचं ते छातीठोकपणे आम्ही देऊ. आम्ही इतरांसारखं दुप्पट्टीपणाने वागणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मराठा आरक्षणाबाबतीत सरकार दुटप्पी भूमिका घेणार नाही असं संजय शिरसाट म्हणतायत. नेमकं आरक्षण मिळणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.